नितेश राणे यांना भेंडी बाजारमधील मुसलमानांचं प्रत्युत्तर, आम्हालाही चांगलं मराठी येतं. संपूर्ण व्हिडिओ बघा. मारलेला आहे एवढा ढुंगणात ताकद आहे ना, जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना. ढुंगणात ताकद आहे ना तुमच्या. नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, अस्सलाम वालेकुम. कैसे सब लोग, क्या हालचाल, कसे आहात सगळे. आज एक विषय माझ्याकडे आला. माझे 2-3 मित्रांनी मला फोन केला आणि सांगितलं की असं भाई यार याच्यावरती काहीतरी बोला, हे काय चालू आहे, मराठीचा वाद चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे. तर टिल्ल्या बोलतोय की या भेंडी बाजारमध्ये त्यांना सांगा, त्या बोलायला त्यांना येत आहे का, तिकडे जाऊन बोला, इकडे जाऊन बोला, कोणी काय बोलायला कोणी काय बोलायला. आता जे महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये नेते बनून होते ते लोक आज दुसऱ्या पक्षात जाऊन या 2 भावांबद्दल बोलायलेत. तर मला तेच कळलं की यांनी महाराष्ट्र निर्माण सेनेत राहून बँकेचे अध्यक्ष झाले, हे झाले, ते झाले, खूप मोठमोठे प्रकरण यांचे इकडे तिकडे गेले. तरी सुद्धा आता जे भेटले तर यांच्या किती लोकांच्या बुडाखाली अशी आग लागली असेल आणि ते बाहेर पण येते आणि ते दिसलं पण. अहो, सर्वधर्मीय लोक आज प्रार्थना करत होते की चलो अच्छा हुआ भाई, 2 भाई मिल गए, बहुत अच्छी बात है सब. मी व्हिडिओज बघितले आज, खूप सोशल मीडियावरती मी आज बघत होतो. भेंडी बाजारचे 2 व्हिडिओ बघितले मी. त्या ठिकाणचे लोक बोलतायत कि अच्छा यार, एक खून का रिश्ता है, मिल गया है और वो भाई भाई है यार, उसमें किसी को मिले, ये उस पर बात करने का टॉपिक ही नहीं है. वो तो त्यांचा घरचा प्रश्न आहे. तर मी आज सांगतो की ज्यांनी मला विचारलं, सांगितलं की बाबा असं असं तो बोलला, तर भाई आम्हाला पण येते मराठी आणि आम्ही पण चांगलं बोलतो आणि तेही गर्व आहे आम्हाला, आम्ही मुसलमान असल्याचा. आणि महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्मलेला मुसलमान असल्याचा गर्व आहे, हे पण सांगतो. आम्हाला चांगली मराठी येते आणि मराठी आम्ही बोलू शकतो आणि बोलवू शकतो, हे पण आहे. आणि खूप काही आपले मुस्लिम बांधव आहेत ना, त्यांना सर्वांनाच येते, तर त्यांची नावं घेण्याची गरज पण नाही कोणाला. आणि कोणी आपल्या नाव या मुसलमानांची नावं घेऊन आपलं श्रेय घेण्याचं काम करू नये. आणि आपलं उगाच काहीतरी व्हिडिओमध्ये थोडं दिसलं पाहिजे, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणून काही बोलू नये. मुसलमानांना व्यवस्थित मराठी बोलता पण येते आणि बोलवता पण येते, एवढं लक्षात ठेवा. कारण काय माहितीये का, की मुस्लिम तरुण किंवा माणूस जर सौदी अरब किंवा अरब कंट्रीमध्ये कुठेही गेला कमवण्यासाठी 2 वर्षासाठी, मी ते बोलतो, 2 वर्षासाठी जर कुठे मुस्लिम तरुण गेला असेल अरब कंट्रीमध्ये, तर तो त्या ठिकाणची अरबी शिकतो आणि मग इंडियामध्ये आपल्या हिंदुस्थानामध्ये येऊन इथे आपल्या समोर किंवा आपल्या मित्रांसमोर, घरच्यांसमोर 2 रियाल का बोले क्या, तो 1 रियाल इसको दे तो. अरे अरे यार, मुझे रियाल ही याद रहना है. तर मग हे असं, मग ते अरबीमध्ये 2-4 शब्द बोलायचे. तर हे अरबी ही कौम अशी आहे आपली की बाबा जिथे गेले ना तिथलं ते बोलू शकतात, तर ते अरबी शिकून येतात तिथून. तर हे हिंदुस्थानामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारे जेवढे मुस्लिम आहेत ना बांधव, कोणालाही विचारा तुम्ही, त्यांना मराठी व्यवस्थित येते. तर उगाच काहीतरी बोलून आपलं नुकसान करून घेऊ नये. तर हे चांगली मराठी बोलू शकतात. आणि जे टिल्ले पिल्ले आहेत, जे बाकीचे जे बोलतात की बाबा यांना बोलून दाखवा, त्यांना बोलून दाखवा, यांना येते का, हे बोलतील का, ते बोलतील का, आम्ही तेच बोलायलो ना बाबा. आणि आम्हाला गर्व आहे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची बोली, आपल्या महाराष्ट्राची मात्र हे भाषा आहे मराठी, ती सर्वांनी बोलली पाहिजे. आज मी उपासमध्ये आहे, रोजा आहे मेरा, मोहरम शरीफ चालू है,
मोहरमचा पहिला, आज 9वीचा रोजा, उद्या एक उपास असतो आपला, वो एक रोजा कल भी है, आशूरे का। तो अभी रोजा खोलने के पहला यार बहुत चक्कर आ रही थी और टाइम भी नहीं पास हो रहा है, तो सोचा लाइव कर लूं। गणेश चुरेकर साहेब नमस्कार। विठ्ठल काळभांडे, विठ्ठल 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 गजर करत रस्त्यावरून चालत चालत जाणारा आमचा नगरसेवक विठ्ठल काळभांडे आज माझ्या लाईव्ह वरती आहे। आणि मी त्यांना सांगितलं, परवा बोलणंही झालं, आमच्यासाठी प्रार्थना करा। ते बोलले ठीक आहे असंच भाई, मी चाललो, मी करणार, नक्की करणार, तुमच्यासाठी पण करणार, सर्वांसाठी पण करणार। तर असं असतं भाई, आमची मैत्री, आमचे लोक, आमचे जास्त मैत्री पण जे आहेत ना, तर ते आपल्याच लोकांची आहे। आणि सगळे आपल्या महाराष्ट्रातील आपल्या शाळेमध्ये आम्ही 5 जातीचे, हे बघा, मराठी ही जात नाहीये, मला असं माहिती आहे। मराठी धर्म नाहीये, सॉरी, हिंदू मुस्लिम धर्म जे आहे, धर्माच्या आधारे ते बोलतात, ते धर्म आम्ही मानत नाही। आपली जात मराठी, मी माझी स्वतःची जात मराठी सांगतो। जात वेगळी, धर्म वेगळा। मी धर्माने मुसलमान आहे, तुम्ही धर्माने हिंदू असू शकतात, एवढं लक्षात ठेवा। मी धर्माने मुस्लिम आहे, तुम्ही धर्माने हिंदू आहात, पण जातीने तुम्ही पण मराठी, मी पण मराठीच आहे, कारण मी महाराष्ट्रात जन्मलेलो आहे। कोणी असं बोलू शकत नाही की हा, मी स्वतः सांगतो की माझी जात मराठी, मी महाराष्ट्रात जन्मलेलो मराठी, मी महाराष्ट्रात जन्मलो म्हणून मी मराठी। आणि जे नाही आहेत त्यांना मी सांगतो हात जोडून की बाबा, तुम्ही परप्रांतीय आहात, कुठलेही आहात, कोणत्याही धर्माचे आहात, तर कोणी तुम्हाला विचारलं किंवा मराठीत बोलला तर तुम्ही त्याला व्यवस्थितपणे एक सभ्य माणसासारखं, शांतिप्रिय तुम्ही जर सांगितलं असेल किंवा सांगता, बाबा भाई मुझे मराठी नहीं आती है लेकिन मैं सीखने की कोशिश कर रहा हूँ, कहीं मुझे, अभी मैंने बुक्स भी लाया हूँ, मैं वो पढ़ रहा हूँ और मैं वो सीख रहा हूँ, और मुझे भी सीखना है, बहुत से चीज जो है प्रॉब्लम होती है, तो आप भी प्यार से बोलिए उनको। यार आप डायरेक्ट कोई भी बोलेगा या नहीं आती तो क्या, अरे तेरे बाप का है क्या? महाराष्ट्र छत्रपति का है, मराठियों का है, मराठाओं का है, इतिहास देख लो। आणि एकच सांगतो, सर्व जेवढं आज मी बोललो ना, हे सगळं बाजूला ठेवा। ज्यांनी कोणत्याही धर्माचा माणूस असो, तो कोणत्याही धर्माचा, छत्रपतींना व्यवस्थित वाचलं ना, छत्रपती शिवरायांना, छत्रपती संभाजीराजांना व्यवस्थित वाचलं असेल ना, आणि वाचन त्याचं चांगलं, इतिहास त्याचा चांगला, वाचता नाही आलं तर फक्त ऐकलं असेल ना छत्रपतींच्या शौर्याबद्दल, शौर्याची गाथा किंवा महाराष्ट्राचा इतिहास, कोणत्याही धर्माचा मी चॅलेंज सांगतो, माझा चैलेंज है सर्वांना, मेरा चैलेंज है आपको, कोई भी धर्म के रहे, आप कोई भी जात के रहने दो, कोई भी धर्म के, कोई भी एरिया के रहने दो, कोई भी राज्य के रहने दो, आपने सही तरीके से छत्रपति को सुना और छत्रपति को पढ़ा तो आपको आधी मराठी वैसे ही आ जाएगी, ये मेरा मानना है। छत्रपती शिवरायांना ज्यांनी वाचलं, ज्यांनी लिहिलं किंवा ज्यांनी ऐकलं, त्यांना अर्धी मराठी अशीच येऊन जाईल, हे माझं वैयक्तिक मत आहे। मी स्वतः बघितलेलं आहे, 4थीचा इतिहास मी खूप मनापासून वाचला आणि तो माझ्या हृदयामध्ये शिरला आणि तो डोक्यात राहिला। एक एक फोटो जी आहे ना पुस्तकावरची, आपली जे पहिला पेज पासून तर अखेरच्या पेज पर्यंत आपल्याला माहिती आहे। छत्रपतींचा इतिहास ज्यांनी व्यवस्थित वाचला किंवा ऐकलं, हिंदीमध्ये ऐका किंवा मराठीमध्ये ऐका, तुम्हाला ते कळेल। और यूट्यूब पर भी आप देख सकते हैं, बहुत अच्छी बात कही है मेरे सुचिता मैडम ने, और ये जरूर आप, इन्होंने बहुत अच्छा सजेशन दिया है। एक चांगलं यांनी एक सुचवलं मला की यूट्यूब वरतीही तुम्ही ऐकू शकता,
युट्यूबवरतीही तुम्ही बघू शकता. ट्रान्सलेट पण होते भाषा. जर तुम्ही मराठीत लिहिलं किंवा हिंदीत लिहिलं तर ते मराठीत येईल तुम्हाला. आता ट्रान्सलेट पण होतंय आपल्या मोबाईलवरती पण. उगाच काहीतरी उद्धटपणाने बोलायचं आणि काही सांगायचं. भ्यांचं हे काय लावलं हे, हमको नहीं आती है तो क्या क्या करेगा तू. अरे साला किधर बोल रहा है तू. नहीं आती तो वही चीज को प्यार से बोल लेता तो मार नहीं खाता. मार तो खाएगा ही खाएगा. अरे वो नहीं मारते तो हमको भी बोलता तो भी मारते हम. तर असं असतंय. नाही येते तर तुम्ही नहीं आती है तो आप प्यार से बोलिए. हमें नहीं आता है भाई, हम सीखने की कोशिश कर रहे हैं और आपको करना भी चाहिए. आपको करना चाहिए, बहुत काम की चीज है. कधी कधी आपलं काय झालं ना, आपल्या मित्राला पकडलं, काय पकडलं ना, त्याने फोन लावला ना आपल्याला, दे कोण आहे तो अधिकारी, दे कोण आहे, साहेब कोण आहे दे जरा. तर आपण त्याला बोलू शकतो. अहो साहेब नमस्कार, मी असं तस्कऱ्या बोलतो, कसे आहेत काय. साहेब तो आपलाच माणूस आहे, आपलाच मित्र आहे. तर साहेबांशी जेव्हा आपण मराठीत बोललो ना तर साहेब पण बोलतात ए बाबा जाऊ दे. ते आपल्या माणसाचा फोन आला आणि त्याला सांगितलं सोडायला. किती वेळा ह्याच लोकांनी मला फोन लावलाय. किती वेळा ज्यांना मराठी येत नाही ना त्या लोकांनी पण लावलाय आणि आपण त्यांना सोडवलं. लॉकडाऊन मध्ये पण तेच केलं. हा लाईव्ह खूप मोठा झाला कारण आज रोजा खोलने के लिए बैठे तो सर बहुत दर्द हो रहा है, आंखें एकदम बंद हो रही है, तो सोचा सबसे बात कर लूं. तो वो सब चालू है. मजर खान, थँक्यू मजर भाई. आमदार हारून खान यांचे सुपुत्र मजर खान आज आपल्या लाईव्ह वरती आहेत. यांनी एक चांगलं काम मला करून दिलंय. मी एक बातमी लावली होती कचऱ्याची बातमी रात्रीपर्यंत लावली. रात्री लावली की दुसऱ्या दिवशी पटकन मजरचा कॉल आला. मजरनं ते पाठवून दिलं सगळं. बीएमसी वाले आले, ते पूर्ण साफ करून घेऊन गेले. नंतर मला कळालं की मजर भाईने ये भेजा आहे बाद में. नंतर मी त्यांना धन्यवाद व्यक्त केलं. आणि मजर हा एक आमदार सुपुत्र आहे आणि आमदाराच्या इकडे ग्रुपमध्ये काय गेलं तर हे लोक पण 3-4 लोक असे नेमणूक करून ठेवले हारून खाननी की त्यांच्यापर्यंत पोचच्या अगोदर हेच लोक काम करून देतात आपलं. तर आमदारापर्यंत न जाता त्यांचे सुपुत्र, त्यांचे बहिणीचे मुलगा भाचा, हे सगळे जे आहेत तर खालचे, तर ते पटापट काम करतात. तर थँक्यू यार, ते चांगलं काम झालं. आमच्या बिल्डिंगच्या खाली हुजेफा कैसे आप, रोजा रखे आपने. रोजा चालू है कि नहीं, आज और कल रोजा है भाई साहब. और कल वहां से जुलूस है, आज भी जुलूस है उधर खोजा गली में. तो आपसे गुजारिश है कि सर पे बर्फ और मुंह में शक्कर ही रखे 2 दिन तक. हुजेफा काफी एग्रेसिव हो जाते हैं. तो खैर ठीक है, चलिए आज के लिए इतना ही. अभी रोजा खोल के फिर देखते हैं. लंबी लाइव हो गई और सब लोग जुड़ रहे हैं तो उनसे बात चालू है. सर्वांनी मराठी बोलणं अनिवार्य आहे, सर्वांनी मराठी शिकणं अनिवार्य आहे आणि तुम्ही शिकावं ही माझी विनंती आहे. नाही येत असेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी तुम्हाला एक व्यवस्थित लिंक पाठवतो. त्यापासून तुम्हाला बोलताही येईल, शिकताही येईल आणि समजताही येईल. आणि ज्यांनी फक्त छत्रपतींना व्यवस्थित वाचलं ना तुम्ही, एक पुस्तक छत्रपतीचं घेऊन किंवा एक लिंक मी तुम्हाला पाठवतो किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास असा कानात टाकलं ना तुम्ही, जे गाणे ऐकतात ते ऐका, तुम्हाला अर्धी मराठी येणार. हे माझं चॅलेंज आहे तुम्हाला. मराठी जरूरी है, आप लोग समझे. और जो है तो कोई अगर बोलता है कहीं पर ऐसी बात चलती है वो मला येत नहीं है, मुझे नहीं आ रही है, लेकिन मैं सीखने की कोशिश कर रहा हूं, तो वाद ही नहीं होगा. बस इतना ही कहूंगा. और फिर अगर तुम बोलेंगे मुझे नहीं आता क्या, तो फिर कान के नीचे तो पड़ेंगी ना भाई. दोनों बाजू से पड़ती है, एक बाजू में नहीं. और पढ़ेंगी और पढ़ना भी चाहिए. मैं उसका समर्थन नहीं कर रहा हूं, लेकिन मैं बोल रहा हूं कि जो ऐसी भाषा में बात करेगा उसको पढ़ना चाहिए. जो प्यार से बात करेगा, भाई मुझे नहीं आता है मैं सीख रहा हूं, तो उसको तो प्यार ही मिलना चाहिए. साला उसको वो उल्टे घूम जाएंगे अगर वो पूछने वाले भी. अरे चांगला बोलला, तुम्ही शिका असं बोलतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.